सणावारासाठी आज आपण बनवतोय अगदी हलवायाच्या दुकानासारखे मथुरा पेढे. पेढ्यांना जराही ओलसरपणा राहू नये आणि त्यांचं टेक्स्चरही हलवायाच्या मिठाईसारखं यावं, याकरता एक खास ट्रिक तुम्ही या व्हिडिओमध्ये बघाल. अगदी 20 ते 25 मिनिटात हे पेढे बनून तयार होतात. नमस्कार, मी संगीता तुम्हा सर्वांचं माझ्या मुतपाकखान्यामध्ये मनापासून स्वागत करते. सध्या तरी ज्या भेसळयुक्त पदार्थांच्या बातम्या आपण ऐकतो आहोत, त्यामध्ये आपण बाजारातला मावा खवा घरी आणायचं टाळलंच पाहिजे. अगदी 1 चमचा तूप आणि 1 कपभर मिल्क पावडरमध्ये आपण बनवणार आहोत हे टेस्टी मथुरा पेढे. त्याकरता 1 चमचा तुपावरच 1 कपभर मिल्क पावडर मंद आचेवर सतत हलवून रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. मिल्क पावडर लगेच करपते, त्याकरता अगदी मंद आचेवरच सतत हलवत राहायचं आहे. कुठल्याही ब्रँडची मिल्क पावडर तुम्ही वापरू शकता. मिल्क पावडरचा रंग बदलला की 1 कप मिल्क पावडरसाठी अर्धा कप कोमट दूध यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला घालायचंय. दूध घातल्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने दाबून दाबून ही पावडर मिक्स करून घ्यायची. सतत हे मिश्रण आपल्याला हलवत राहायचं आहे. बघा, असं थोडं थोडं दूध मी यामध्ये घालते आहे, त्यामुळे मिल्क पावडरच्या गाठी अजिबात होत नाही. आता तुम्ही बघू शकताय की अगदी बाजारातल्या खव्यासारखं या मिल्क पावडरला टेक्स्चर आलंय. बिलकुल खवा आणून तो परतून घेतल्यावरती जसा रंग येतो ना, अगदी तसाच रंग आणि तसंच टेक्स्चर या खव्याला आलंय. 1 मिनिटासाठी हा खवा आपण अजून थोडासा परतून घेऊया. आता गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आणि तुम्ही बोटांनी चेक करून बघू शकता. बघा, अगदी बाजारातला सारखा हा खवा झालाय. एका थाळीमध्ये हा खवा आपल्याला गार करण्यासाठी काढून घ्यायचा आहे. हाताने हा खवा असा मोकळा करून घ्यायचा, म्हणजे तो लवकर गार होतो. आता यामध्ये अर्धा टीस्पून वेलची पावडर घालून घ्यायची. वेलची पावडरमुळे या पेढ्यांचा फ्लेवर अजूनच वाढतो. छान हलक्या हाताने हा खवा नीट मळून घ्यायचा आहे. अजूनही आपण यामध्ये साखर घातलेली नाही आहे. साखर घालण्याच्या आधी पूर्णपणे हा खवा गार झालेला असेल याची खात्री करून घ्यायची. खवा पूर्ण गार झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला पाव कप पिठी साखर घालायची आहे आणि पुन्हा हे सगळं मिश्रण छान मळून घ्यायचंय. साखर सगळ्या खव्यामध्ये एकसारखी मिक्स करून घ्यायची. साखर घातल्यानंतर हे मिश्रण खूप नाही तर किंचित सैलसर वाटेल. तासाभराकरता हे मिश्रण असंच सोडून द्यायचं. त्यानंतर मग आपल्याला याचे पेढे बनवून घ्यायचे आहेत. आता तासाभराने मी याचे पेढे बनवून घेते आहे. हा पेढा सुद्धा बघा किंचित सैलसरच आहे. आता अगदी पारंपरिक पद्धतीने जेव्हा हा पेढा बनतो, तेव्हा तो बनल्यावरती त्याला पिठी साखरेमध्ये आपटून घोळवून घेतला जातो. जसं मी तुम्हाला आता दाखवलं अगदी तसेच हे पेढे बनवले जातात. पण असं केल्याने काय होतं की पेढे थोड्या वेळातच कधी कधी ओलसर होऊ शकतात. तुम्ही बघू शकताय की हे साखरेतले पेढे थोडे ओलसरच झाले आहेत. असं होऊ नये म्हणून काय करायचं ते आता बघूया. इथे मी एक ट्रिक केली आहे. 2 ते 3 चमचे मिल्क पावडर मी मंद आचेवरती भाजून घेतली आहे आणि हिला मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतली. आता या पावडरमध्ये हे तयार झालेले पेढे आपल्याला चांगले दाबून घोळवून घ्यायचे आहेत. आता तुम्ही बघा, हा पेढा छान सुका झालाय. अगदी एकावर एक 2 पेढे ठेवले तरीही ते चिपकणार नाहीत. तर सगळेच पेढे आपण या पावडरमध्ये घोळवून घेऊया. तुम्हाला सांगते, अजिबात तुम्हाला पेढे खाताना वाटणारही नाही की तुम्ही मिल्क पावडरमध्ये हे पेढे घोळवून घेतलेले आहेत. दिसायला हे पेढे तसेच दिसतात जसे की आपण पारंपरिक पद्धतीने पिठी साखरेत घोळवून घेतो. सगळे पेढे असे मी मिल्क पावडरमध्ये घोळवून घेतले आहेत. आणि बघा, हे तयार पेढे दिसतायत ना अगदी मिठाईच्या दुकानवाल्यासारखे. खायला तर खूपच छान आणि अगदी हायजिनिक असतात बघा हे पेढे. यामध्ये जराही भेसळ नाही. तर या श्रावण महिन्यामध्ये कुठल्याही सणाला तुम्ही हे पेढे बनवा आणि तुमचे अभिप्राय मला कळवायला विसरू नका. आणि अगदी खरं सांगते, बाजारातला भेसळयुक्त मावा खवा तर अजिबात घरी आणू नका. नेहमीसारखीच तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा
आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपलं चॅनल मुत्पाकखाना बाय संगीताला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबून घ्या, म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्वरित येत जातील. एक पेढा मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तुम्ही बघू शकताय, टेक्स्चर काय सुरेख आलंय. अगदी 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 हलवायाच्या दुकानासारखं. मग काय, या श्रावण महिन्यामध्ये बाजारातल्या भेसळला बाय बाय म्हणा आणि हेल्दी हायजेनिक मिठाया घरीच बनवा. धन्यवाद.